गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी महाराष्ट्रातील अनेक भागासह ढेबेवाडी खोऱ्यात प्रचंड पाऊस पडत आहे. यामुळे पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील वांग मराठवाडी धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे मेढीतील ज्योतिर्लिंग विद्यालयाच्या पायऱ्यांपर्यंत ही पाण्याची पातळी वाढली आहे. सततच्या पावसामुळे सर्वत्र डोंगरावर हिरवाई पसरली आहे. एका बाजूला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे घनदाट जंगल आहे, तर दुसरीकडे पवन ऊर्जा प्रकल्पाची भिरभिरणारी पाती आहे. आणि जवळच असणारे त्याच पठारावर ज्या पद्धतीनं फुलं उगवतात त्या पद्धतीनंच वाल्मिकी पठारावरती फुलं ही उगवतात आणि असंच वाल्मिकी पठार इथे जवळच आहे. त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यात बसलेले ही वांग मराठवाडी खोरे त्या धरणाच्या बाजूला उभे असलेली हिरवीगार डोंगर आणि त्या डोंगरावरून छोटी छोटी दुधासारखी फेसाळत कड्यावरून खाली कोसळणारे धबधबे, त्यामुळे धरण व हिरवागार निसर्ग नागरिकांना भुरळ घालत आहे. या धरणामुळे विस्थापित झालेल्या लोकांना सरकारने केलेली मदत तुटपुंजी असून त्यांच्या वेदना धरणाच्या पाण्याच्या लाटात विरून जात आहेत. एकीकडे धरणाचे मोहक रूप आपल्याला दिसत असले तरी दुसरीकडे या धरणाला जमीन देणाऱ्या धरणग्रस्तांच्या वेदना, त्याग, अश्रू आहेत. धरणातील मनाला मोहणारे पाणी पाहताना धरणग्रस्तांच्या डोळ्यातून येणारे पाणी मात्र